हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 1 श्लोक 21 आणि 22. अर्जुन उवाच सेनयोर उभयोर मध्ये रथं स्थापय मे अच्युत यावद एता निरीक्षे अहम योद्धुम कामान अवस्थितान कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे. तर अर्जुन अग्निदेवाने दिलेल्या रथामध्ये आरूढ आहे. त्यानं त्याचं प्रसिद्ध गांडीव धनुष्य हाती घेतलेलं आहे आणि धृतराष्ट्र पुत्रांचं निरीक्षण करत तो भगवान श्रीकृष्ण यांना म्हणत आहे, हे अच्युत, माझा हा रथ उत्तम रथ, रथोत्तमम, 2 सेनांच्या मध्यभागी घेऊन चल, जेणेकरून मला पाहता येईल की मला कोणाशी शस्त्रास्त्र स्पर्धा करावयाची आहे. तर या ठिकाणी अर्जुन भगवान श्रीकृष्ण यांना अच्युत म्हणत आहे, ना की कृष्ण, मधुसूदन, माधव. तर अच्युत याचा अर्थ होतो जो त्याच्या स्थितीवरून कधीही खाली घसरत नाही, त्याचं कधीही पतन होत नाही, तो कधीही फॉल डाऊन होत नाही, तो अच्युत आहे. तर भगवान श्रीकृष्ण परम पुरुषोत्तम भगवंत असून सुद्धा ते अर्जुनाची सेवा करत आहेत, अर्जुनाचा ते सारथी झालेले आहेत. म्हणून अर्जुन भगवंतांना म्हणतो, हे भगवंता, तुम्ही पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहात, तुम्ही तुमच्या स्थितीवरून कधीही खाली घसरत नाही, मी तुमचा सेवक आहे, तुम्ही माझी मास्टर आहात, तरीही तुम्ही माझी सेवा करत आहात, म्हणून तुम्ही अच्युत आहात. तर भगवंत सदैव त्यांची स्थिती मेंटेन करून असतात, म्हणून ते अच्युत. मग आपली अच्युत स्थिती काय आहे? आपण कोण आहोत? गोपी भर्तुः पदकमलयोर दास दासानुदास. आपण भगवंतांच्या दासांचे दास आहोत, ही आपली स्थिती आहे. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. भगवंतांचे आपण दास आहोत, ही आपली स्थिती आहे. आणि जर भगवंतांच्या सेवेत सदैव आपण जर एंगेज असू आणि आपण सदैव आपली दास्यत्वाची जी स्थिती आहे ती आपण टिकवून ठेवत असू, तर आपणही आपल्या अच्युत पोझिशनवरती स्थित आहोत. ओके. हरे कृष्ण.